हॅलो वॉरियर्स, कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026साठी जेमतेम 10 ते 11 दिवस राहिलेत. पण या 10 ते 11 दिवसांमध्ये ज्यावेळेला आपण आपला 100ने 1000% देऊन अभ्यास करायला पाहिजे, त्यावेळेला काही प्रॉब्लेम्स असे असतात जे आपल्याला फार त्रास देतात. आपण जरी ठरवलं तरीसुद्धा असे काही प्रश्न आपल्या डोक्यामध्ये गोंधळ घालत असतात, ज्याच्यामुळे आपला अभ्यास जो आहे जितका व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होत नाही, किंवा एक्झामपूर्वी जेवढा कॉन्फिडन्स आपल्याकडे असायला पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स आपल्याकडे नसतो. सो असे कुठले 5 प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावरती कुठल्या सोल्युशन्स, कुठले उपाय आहेत, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. आणि तुम्ही खूप जास्त या गोष्टींना रिलेट कराल, कारण सगळ्यात पहिली गोष्ट येते दॅट इज प्रोकास्टिनेशन. बऱ्याच जणांना असं वाटेल की प्रोकास्टिनेशन काय? आता एक्झाम एवढी तोंडावरती आल्यानंतर कोण प्रोकास्टिनेट का करत असेल? ऑब्व्हियसली मला सगळा अभ्यास कंप्लीट करायचा पडलं तर प्रोकास्टिनेशनचा विषयच येत नाही की मी काही पुढे ढकलणार नाही. पण ॲक्च्युली आपल्या लाईफमध्ये बऱ्याचदा ना आपण या स्टेजला पोहोचतो गोष्टी पुढे ढकलत. ठीक आहे. आणि मग होतं काय की ज्या वेळेला तुम्ही या पॉईंटला येऊन पोहोचलेले असतात की तुम्ही सकाळी अभ्यासाला बसायचं ठरवलेलं आहे, अभ्यासाला बसलात पण तुम्ही, पण ज्या वेळेला तुम्ही अभ्यास सुरू केलात, तुम्ही समजा पॉलिटी हा सब्जेक्ट घेतलेला आहे अभ्यासासाठी, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय की मी आत्ता पॉलिटी अभ्यासायला पाहिजे. पण पॉलिटी अभ्यासताना वाचायला सुरुवात केली की एका पॉईंटला असं वाटायला लागतं की अरे हे तर मी ऑलरेडी अभ्यासलेलं आहे किंवा हे तर इझीवालं आहे. एका पॉईंटला असंही वाटतं की खूप मोठं आहे पॉलिटी, एवढं सगळं मी कधी रिवाईज करणार. त्याच वेळेला माहिती असतं की इम्पॉर्टंट आहे, आणि मग तुम्ही काय करता, पॉलिटी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात म्हणून पॉलिटीला ठेवून देतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की चला आपण जॉग्राफी घेऊयात, थोडा इझी सब्जेक्ट आहे. पण जसं तुम्ही जॉग्राफी करायला घेतात, एका पॉईंटला लगेच मनामध्ये विचार येतो की 10 प्रश्न तर आहेत आणि या 10 प्रश्नांसाठी मी इतका ताण घेणं गरजेचं आहे का? 6-7 तर टॉपिक आहेत जे मला प्रॉपरली रिवाईज करायचे आहेत, मग त्याच्यासाठी मी आत्ता एवढा वेळ देऊ का? तुम्ही जॉग्राफी पण सोडून देतात, तुम्ही जातात हिस्ट्रीकडे, हिस्ट्रीला पण तुम्हाला सेम फील यायला लागतो, आणि असं करत करत तुमचा दिवस जातो. बऱ्याचदा 2-3 तास गेलेले आपल्या लक्षात येत नाही, आणि मग परत आपल्याला रिग्रेट व्हायला लागतो की हे का झालं माझ्या बाबतीत, इतका इम्पॉर्टंट दिवस, इतका इम्पॉर्टंट वेळ जो मी माझ्या अभ्यासासाठी द्यायला पाहिजे तो पुढे का गेला. याच्यावरचा सगळ्यात बेस्ट सोल्युशन मी तुम्हाला सांगू शकते, ते म्हणजे जर असं होत असेल तुमच्या बाबतीत, सध्या मला सांगा कमेंटमध्ये की असं होतं आहे का. जर असं होत असेल तर त्याला सगळ्यात बेस्ट सोल्युशन असतं दॅट इज क्विक ॲक्शन. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करायला लागताय, फर्स्ट थॉट, फर्स्ट सब्जेक्ट जो पण तुमच्या डोक्यात आलेला असेल तो सब्जेक्ट लगेच करायला घ्यायचा. जरी 2-3 पेजेस वाचल्यानंतर तुम्हाला हा थॉट यायला लागला की मला आता दुसरा सब्जेक्ट घेणं गरजेचं आहे, ज्या क्षणी हा थॉट येईल ना, पहिल्या 15-20-30 सेकंड्समध्ये स्वतःला त्या थॉटपासून दूर नेण्याचा प्रयत्न करायचा, आणि तुम्ही जे करताय ते कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वतःला लगेच सांगायचं की जरी मी आत्ता पॉलिटी अभ्यासलं तरी जे मी वाचेन त्याच्यातून प्रश्न येणार आहेत, म्हणजे माझा काही ना काहीतरी स्कोर वाढणारच आहे. कारण एक्झामच्या आधी आपल्याला खूप सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटायला लागतात. सो या बाबतीमध्ये तुम्हाला क्विक डिसिजन घेणं आणि क्विक ॲक्शन घेणं त्याच्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आता मेन्सची जी मी बॅच घेतली त्याच्यामध्ये पण मुलांनी सेम एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर केला की मॅम शेवटी सगळंच इम्पॉर्टंट वाटतंय, आणि करायला घेतल्यानंतर म्हणजे एक सब्जेक्ट जेव्हा की तो इम्पॉर्टंट वाटतो तो करायला घेतलं की असं वाटतं की अरे ह्याचं बऱ्यापैकी झालं आहे, किंवा हे मी नंतर करेन, मी आत्ता दुसरा सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. दुसरा सब्जेक्ट घेतला की सेम तीच प्रोसेस सुरू होते, परत तिसरा सब्जेक्ट, असं करत करत आपण फक्त गोष्टी पुढे ढकलतो. आणि एक्झाम जेव्हा अगदी 2 दिवसांवरती येते तेव्हा आपल्याला वाटतं की किती मोठा माझा शिल्लक राहिला आहे. सो पहिली गोष्ट ही करा. देन नेक्स्ट प्रॉब्लेम एक असू शकतो दॅट इज एवढा मोठा सिलेबस आहे आणि माझ्याकडे टाईम किती कमी आहे, एवढा मोठा सिलेबस मी कशा पद्धतीने रिवाईज करायचा. कारण आपल्याला जे काही 7 सब्जेक्ट आहेत, या 7 सब्जेक्टचा जर आपण विचार केला तर आपल्याला पॉलिटीमध्येच एवढा मोठा पोर्शन आहे. तुम्ही सायन्सचा विचार केला तर सायन्स तर विचारूच नका, म्हणजे बऱ्याच मुलांचं तर सायन्स अभ्यासूनही कंप्लीट होत नाही, रिव्हिजन तर दूरची गोष्ट आहे. इकॉनॉमिक्सचा सेम तोच प्रॉब्लेम आहे. आपण जॉग्राफी कसं बसं कंप्लीट करतो, 100% कंप्लीट होऊन जातं जॉग्राफीचा सिलेबस, काही प्रॉब्लेम येत नाही. पण हिस्ट्रीला रेफरन्सेस एवढे सगळे जास्त असतात की नेमकं कुठून आणि काय वाचायचं हे समजत नाही. ज्यावेळेला एवढा मोठा सिलेबस असतो, एक तर तुम्ही स्टडी करतानाच ही गोष्ट केलेली असायला पाहिजे, आणि तुम्ही ती केलेली असेल असं मला वाटते की सिलेबसला कट डाऊन करा. ठीक आहे. आता सिलेबसला कट डाऊन करायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जो काही माझा सिलेबस आहे, जेवढे काही टॉपिक आहेत त्याच्यामध्ये
व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत, असे कुठले टॉपिक आहेत जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, जे मला काहीही झालं तरी स्किप नाही करायचे. त्याच्यानंतर असेही काही टॉपिक असतात जे इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये येतात की हे सुद्धा मला स्किप करून चालणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर असे काही टॉपिक असतात, मे बी 2 ते 3 टॉपिक असे असू शकतात प्रत्येक सब्जेक्टमध्ये, ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न नाही आलेला पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. सो जेव्हा तुम्ही रिव्हिजनला बसताय, फायनल रिव्हिजनला, तुमचं पहिलं टार्गेट हे असायला पाहिजे की हे माझं कंप्लीट झालंच पाहिजे, जे मोस्ट इम्पॉर्टंटवाले टॉपिक आहेत ते. दुसरं टार्गेट तुमचं असायला पाहिजे इम्पॉर्टंटवाले जे टॉपिक आहेत ते माझे रिवाईज झालेच पाहिजेत. अँड देन मग शेवटी माझ्याकडे वेळ असो नसो, जर मला वेळ मिळाला तर मी हे 2 ते 3 टॉपिक जे आहेत ते कंप्लीट करेन. अदरवाईज जे माझे आधीचे झालेले आहेत त्याच्यामध्ये फुल सॅटिस्फॅक्शननी, सेन्स ऑफ कम्प्लिशनसह मी एक्झामला सामोरा जाईल. ठीक आहे. सो मोठा सिलेबस, त्याचा तुम्ही जेवढा बाऊ कराल तेवढा तो मोठाचं तुम्हाला वाटणार आहे. बेस्ट वे हा आहे की सिलेबसला कट डाऊन करा आणि स्वतःला हा विश्वास द्या की जरी सिलेबस 100% असेल तरीसुद्धा जे काही क्वेश्चन्स एक्झाममध्ये येणार आहेत ते त्या 100% सिलेबसवरती येणार नाही आहेत. एक्झाममधले 80% क्वेश्चन्स हे 20% सिलेबसवरतीच येतात आणि तो 20% माझा प्रॉपरली रिवाईज झाला पाहिजे. देन नेक्स्ट गोष्ट जर आपण पाहिली दॅट इज नेमकं काय वाचू. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर मी खूप मुलांच्या बाबतीत पाहिले की जस्ट अ सेकंड, मी हे खूप मुलांच्या बाबतीत पाहिले की नोट्स पण आहेत, ठीक आहे, मला नोट्स पण रिवाईज करायच्या आहेत, सध्या माझ्याजवळ आहेत, माझ्याकडे बुक्स पण आहेत, मी बुकमध्ये काही पॉईंट्स जे आहेत ते हायलाईट केलेले आहेत, मी कुठल्या तरी कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याचे लेक्चर्स आहेत जे मी आत्ता करणं मला इम्पॉर्टंट वाटत आहे, मी काही क्वेश्चन पेपर सॉल्व केलेले आहेत, मे बी ते टेस्ट सिरीजचे असतील तर मला ही टेस्ट सिरीज जी आहे ती पण रिवाईज करायची हे डोक्यात येते, किंवा माझ्याकडे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पण होते जे मी सॉल्व केलेत, ॲनालिसिस केले, तेही मला रिवाईज करायचं आहे, किंवा माझ्याकडे एखाद्या ॲनालिसिसचं बुक आहे तेही रिवाईज करायचं. एवढं सगळं आहे. आता मी एक्झामजवळ आल्यानंतर नेमकं काय वाचू, कुठले रिसोर्सेस वाचू, आणि त्याच्यातही पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी गोष्ट तुम्हाला फार जास्त कन्फ्यूज करते, एक्झाम ज्यावेळेला तुमची 4-5 दिवसांवरती आलेली असते त्यावेळेला होणारी एक गोष्ट म्हणजे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जेवढे पण असतील इन्क्लुडिंग वॉरियर ऑफिसर, सगळ्या प्लॅटफॉर्मवरती एक्झामशी रिलेटेड इम्पॉर्टंट असे लेक्चर्स, इम्पॉर्टंट अशा फॅक्ट, इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स, हे सगळं यायला लागतं. आणि मग आता आपण कन्फ्यूज होतो की सगळंच इम्पॉर्टंट आहे, किंवा मे बी आता समजा एखादा स्टुडंट आहे ज्याने वॉरियर ऑफिसरला पहिल्यापासून फॉलो नाही केलेलं, पण एक्झाम जवळ आली आणि ऑल ऑफ सडन त्याच्यासमोर कुठला तरी एक व्हिडिओ वॉरियर ऑफिसरचा पॉपअप झाला. आता जेव्हा त्याने तो व्हिडिओ पाहिला त्याच्या मनामध्ये हा थॉट सुरू झाला की मॅडमनी एवढे क्वेश्चन्स घेतलेत, त्याचं ॲनालिसिस घेतले, हे खूप डीपमध्ये घेतले, त्याच्यामध्ये PYQचा रेफरन्स दिला, सांगितलं की हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. अँड देन त्याची थिंकिंग प्रोसेस काय सुरू होते की यार मी आधीपासून यांचे लेक्चर पाहायला पाहिजे होते, मी का नाही पाहिले, आता माझं किती पेंडिंग राहिले. आणि मग हे जे मी आत्तापर्यंत केलेले आहेत ना हे सगळे पॉईंट्स, PYQ असतील, नोट्स असतील, बुक्स असतील, लेक्चर असतील, क्वेश्चन पेपर टेस्ट, जे मी ॲक्च्युली रिवाईज करायला पाहिजे हे माझं मागे राहतं. आणि माझा शोध सुरू होतो काय म्हणून की मॅडमनी आत्ता कुठले कुठले लेक्चर्स घेतले जे इम्पॉर्टंट आहेत ते मी कंप्लीट करायला पाहिजे. बरं, ते लेक्चर्स इम्पॉर्टंटही असतात, नो डाऊट, पण होतं काय की जो कंटेंट मी ऑलरेडी अभ्यासलेला आहे, ज्याला मला जास्त पक्का करणं गरजेचं आहे, ज्या कंटेंटला मी रिव्हिजन देणं गरजेचं आहे, कारण त्याच्यातून मला क्वेश्चन्स येणार आहेत, ते कुठेतरी मागे राहतं आणि मी नवीन कंटेंट कन्झ्युम करायला सुरुवात करतो किंवा करते. आणि त्याचा परिणाम असा होतो की एक्झाममध्ये गेल्यानंतर मला 2 ऑप्शनमध्ये फार जास्त कन्फ्युजन वाटतं. मग याचा अर्थ असा आहे का की जे लेक्चर्स मी घेते किंवा जे लेक्चर्स अदर टीचर्स घेतात ते इम्पॉर्टंट नाही आहेत किंवा ते मी करायला नाही पाहिजे? ते तुम्ही करायला पाहिजे, ते इम्पॉर्टंटच आहेत, नो डाऊट अबाउट इट. बट तुमच्याकडे एक तुमची क्लिअर अशी टू डू लिस्ट असायला पाहिजे, तुमचे प्रेफरन्सेस तुम्हाला क्लिअरली माहिती असायला पाहिजे की माझी प्रायोरिटी काय आहे या सगळ्यामध्ये. जे काही माझ्यासमोर जेवढा काही कंटेंट आहे तो फ्रीवाला असू देत, पेडवाला असू देत, याच्यामध्ये माझी प्रायोरिटी काय आहे की मी हे काय कुठलं आधी करायला पाहिजे, कारण मी काय अभ्यास केला, मी कुठल्या पुस्तकातून अभ्यास केला, मी कुठल्या लेक्चर्समधून नोट्स काढलेल्या आहेत, मी माझ्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत का, मी बुक्समध्ये हायलाईट केलेले आहेत का पॉईंट, मी नेमका कशा पद्धतीने अभ्यास केला आणि मी नेमका काय रिवाईज करायला पाहिजे, हे इतर कोणाहीपेक्षा जास्त चांगलं तुम्हालाच माहिती असतं. कारण तुमची लर्निंग प्रोसेस, तुमची कॅपॅसिटी, तुम्ही आत्तापर्यंत काय केलं हे तुम्हाला सगळ्यात जास्त चांगलं माहिती आहे. ठीक आहे. सो हा झाला
झाला एक पॉईंट. त्याच्यानंतर येतो पुढचा पॉईंट, दॅट इज टाईम कमी आहे, टाईम इज रनिंग. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा पंचरा, हे फक्त एक्झामच्या बाबतीतच नाही आहे, आयुष्याच्या बाबतीत पण हेच आहे. आपण एक रेस धावतोय जिथे आपल्याला माहिती नाही की टाईम तर पळत चालला आहे, आपण कुठे आहे ते माहिती नाही, आपली पोझिशन माहिती नाही आहे, आपण जस्ट कन्फ्युज्ड आहोत. ज्यावेळेला टाईम कमी असतो आणि जेव्हा आपल्याला असं फील होतं आहे की टाईम पळत आहे, त्यावेळेला सगळ्यात बेस्ट गोष्ट असते थोडंसं शांत होणं, शांतपणे स्वतःला सांगणं की मला नेमका कुठला वेळ कुठे युटिलाइज करायचा आहे. उदाहरणार्थ सांगते, आत्ता माझी मेन्स होती. ज्यावेळेला पण आपण एखादी एक्झाम देतोय किंवा ज्यावेळेला पण आपण एखादा कुठल्याही लाईफमध्ये टार्गेट ठेवून आपण चालतोय, होतं काय ना की काही गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल, आता तुमची एक्झाम आहे कधी 14 जूनला, ठीक आहे. आता जर तुम्हाला या दिवशी तुमचं बेस्ट द्यायचं आहे, म्हणजे इथून पुढचे जेवढे पण दिवस आहेत तुम्ही तुमचा मॅक्सिमम टाईम जो आहे तो कुठे देत आहे, तुमच्या पुस्तकांसोबत किंवा तुमच्या अभ्यासासाठी देत आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बाकी कुठलीही गोष्ट आली ती इम्पॉर्टंट नाही वाटत. कुठलीही गोष्ट आली तुम्ही त्या गोष्टीला पाठीमागे ठेवतात, कारण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काय, माझी एक्झाम, ही तारीख माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण बऱ्याचदा असं होतं की अभ्यास करता करता मला थोडासा कंटाळा आला म्हणून मी फोन घेतला आणि जस्ट मी स्क्रोल करत बसले आणि नंतर मला जेव्हा रिअलाईज झालं त्यावेळेला 1 तास होऊन गेलेला होता. किंवा कधी कधी असंही होतं, जर तुम्ही फिमेल आहात, गृहिणी आहात किंवा तुम्ही जॉबही करताय, तर अशा वेळेला असं होतं की काही लोक असतात ज्यांना आपण अवॉइड नाही करू शकत. हे लोक येतात आणि आपला खूप सगळा टाईम घेतात अँड देन वी रिअलाइज की किती चुकीची गोष्ट आपल्यासोबत घडली. म्हणजे मी माझ्यासोबत सांगू शकते की मी एक्झामच्या जस्ट आधी 2 दिवस आधी माझ्यासोबत झालेला हा प्रकार आहे की मी दिवसभर कसा टाईम म्हणजे अगदी वेळ चोरून मी देत होते. बट जस्ट 2 दिवस आधी आमच्याकडे एक गेस्ट आले आणि ज्यावेळेला ते गप्पा मारत बसले रात्री 2:30 वाजता, जे पहाटेच्या 2:30 वाजता आम्ही झोपलो, ठीक आहे. आणि कंडिशन अशी होती की म्हणजे आपण बऱ्याचदा स्पष्टपणे बोलायला पाहिजे, पण बऱ्याचदा असंही होतं की आपण स्पष्टपणे बोलूनसुद्धा समोरच्या माणसाला नाही समजत की आपण काय त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो अशा सिच्युएशन्स येतात. मग याच्यामध्ये काय करायचं, एकतर जेवढा वेळ मला पर्सनली पॉसिबल आहे की ज्यावेळेला मला दुसरं कोणी डिस्टर्ब करत नाही आहे, मी स्वतःशी तेवढा 100% लॉयल राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मॉर्निंग टाईम, मी लास्ट टाईम तुम्हाला 1 डे रिव्हिजनसाठी एक टेक्निक दिलेली आहे. तुमचा जो मॉर्निंगवाला टाईम असतो ना, हा सगळ्यात बेस्ट असतो, सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह असतो. हा टाईम कोणालाच देऊ नका, तुमच्या फोनला देऊ नका, कोणालाच देऊ नका. हा तुमच्यासाठी रिझर्व असायला पाहिजे. प्लस जर कंटिन्युअसली अभ्यास करून कंटाळा येत असेल, ऑब्वियसली येतो, फटीग येतो, थकवा येतो, आपल्याला नाही करावं असं वाटत. ज्यावेळेला ती गोष्ट असं काही होतं तर 1 किंवा 2 तास कंटिन्युअसली अभ्यास करा. देन एक शॉर्ट ब्रेक घ्या, मे बी 5 to 10 मिनिट्सचा, ठीक आहे. देन नेक्स्ट जो तुमचा पार्ट असेल परत एकदा 2 तासांचं सेशन करा, परत तुम्ही ब्रेक घ्या. पोमोडोरो टेक्निक म्हणून एक आहे की जिथे तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. टाईम स्लॉट्स जे आहेत ते डिफरंट असू शकतात. तुम्हाला माहिती की तुमची कॅपॅसिटी काय आहे, किती वेळ बसू शकता, त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. अँड देन द लास्ट पॉईंट, हा तर खूप कॉमन आहे, तो म्हणजे ओव्हर थिंकिंग. बापरे बाप, इतका गोंधळ आहे डोक्यामध्ये की माझी एक्झाम आहे, मला एक्झाम द्यायची आहे, मला क्वालिफाय व्हायचं आहे, सगळं एका बाजूला राहतं. पण ज्या वेळेला मी पुस्तक घेऊन बसेल, एक थॉट जस्ट पॉपअप होतो माझ्या डोक्यामध्ये काहीतरी, म्हणजे जस्ट पुस्तक वाचता आणि तो एक थॉट मला कुठल्या तरी दुसऱ्या विश्वामध्ये घेऊन जातो आणि एका पॉईंटला मी त्या विश्वामध्ये इतकी हरवून जाते की म्हणजे रिअल वर्ल्ड काय आहे, रिअल माझ्या आत्ता लाईफमध्ये काय सुरू आहे ते खूप बाजूला राहतं आणि नको त्या गोष्टींचं मी टेन्शन घेत बसते. हे खूप वेळा होतं. एक्झाम अजून दूर आहे, म्हणजे दूर इन द सेन्स काही दिवसांवरती आहे, पण आपण एक्झाम हॉलमध्ये जाऊन येतो. एक्झाम हॉलमधला पेपर झाल्यानंतरचं सगळं आणि त्याच्यानंतर येणारा रिझल्ट आणि त्याच्यातही मॅक्झिमम लोक जे आहेत ते हे थॉट्स जे आहेत ते निगेटिव्ह थॉट्स जे असतात तेच घेऊन बसतात. उदाहरणार्थ, पेपर अवघड आला तर, मला आठवलंच नाही तर, जाताना प्रवासामध्येच काही प्रॉब्लेम झाला तर, माझी तब्येतच बिघडली तर, आणि तिथे गेल्यानंतर परत आणखी काही तिथे असे काही प्रसंग आले की ज्याच्यामुळे मी कम्प्लिटली डिस्टर्ब झाले, माझा रिझल्ट नाही आला तर, मी फेल झाले तर, मग आणि या थॉटमध्ये आपण इतके हरवून जातो की तिथे आपली एनर्जी ड्रेन होते जी आपल्या लक्षात येत नाही. सो जर ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही हा प्रॉब्लेम फेस करत असाल, काय होईल असं जर सतत तुम्हाला विचार येत असेल, बेस्ट वे
मेडिटेशन करायला सुरुवात करा. भले तुम्ही 5 मिनिटांसाठी शांत बसा, पण हे 5 मिनिट तुम्हाला पुढचे 2 तास तुमचे प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी हेल्पफुल ठरतील. त्याच्यामुळे ब्रीदिंगवरती थोडंसं कंट्रोल करा, भरपूर पाणी प्या, स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करा, ओव्हर थिंकिंगपासून स्वतःला वाचवा, कारण याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला, एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर, दॅट इज तुमचा आत्मविश्वास. कारण बऱ्याच लढाया या केवळ आणि केवळ आत्मविश्वासाच्या जोरावरतीच जिंकल्या जातात. हे एक युद्ध आहे असं समजू शकता तुम्ही. आणि इथे जर तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, तुमची तयारी किती आहे याच्यापेक्षा तुम्ही त्या क्वेश्चन पेपरला किती कॉन्फिडंटली सामोरे जात आहे ही गोष्ट फार मॅटर करते. कारण बऱ्याचदा ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येत असतात, ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती असतात, आपल्याकडे जर कॉन्फिडन्स नसेल तर आपण त्या प्रश्नांची उत्तरं पण चुकवून येतो. पण ज्यावेळेला आपण कॉन्फिडंटली पेपरला सामोरे जातो ना, त्यावेळेला डेफिनेटली जिथे आपल्याला थोडंफार कन्फ्युजन असतं आणि आपण तुक्का मारतो, ते आपले तुक्केसुद्धा बरोबर येतात. त्याच्यामुळे थोडंसं स्वतःच्या कॉन्फिडन्सवरती काम करा. मला आशा आहे की जे काही डाऊट तुम्ही सध्या फेस करत असाल त्याच्यावरचं सोल्युशन तुम्हाला मिळालेलं असेल. एक थोडासा रिलॅक्सवाला फील तुम्हाला येत असेल. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तसा फील येतो आहे का. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आत्ता सध्या काही असा प्रॉब्लेम फेस करत असाल की तुम्हाला असं वाटतं आहे की खरंच आत्ता एक्झाम जवळ आली आहे, पण मला आत्ता सध्या मी मेंटली किंवा इमोशनली या गोष्टीसोबत खूप जास्त म्हणजे मला त्रास होतो या गोष्टी फेस करताना, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. मी त्याच्यावरचं सोल्युशन घेऊन येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. याच्यासोबतच जसं मी आधीच सांगितलं, परत एकदा सांगते की स्वप्नसिद्धी अंतिम पर्व ही जी काही सिरीज आपण सुरू केलेली आहे, जिथे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर जे आहेत, ठीक आहे, क्वेश्चन अँड आन्सर जे आहेत, तर त्याचे काही व्हिडिओज एक्सप्लेनेशनचे किंवा अतिसंभाव्य प्रश्न टाईप या टाईप एक सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट आय थिंक ऑलरेडी 9 टेस्ट ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. सो तुम्ही ती सिरीज जी आहे ती जॉईन करू शकता. रिव्हिजनसाठी बेस्ट सिरीज असेल ती, ठीक आहे. जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज मी आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्ही हा प्लॅटफॉर्म अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये सक्सेस अचीव करण्यासाठी तुम्हाला वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मची 100% हेल्प होणार. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान अभ्यास करा. थँक्यू.